एटीएम फोडणारे गुन्हेगार ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात. पाहूया सविस्तर बातमी. सिन्नर MIDC पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी 13 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव MIDC परिसरातील कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला अज्ञात 4 इसमांनी कोयत्याचा धाक दाखवला आणि त्याच्याकडून ऑफिसमधील CCTV कॅमेराचे DVR मॉनिटर तसेच 4 चाकी कार चोरून नेल्याची घटना घडली. त्याच दिवशी पहाटे मुसळगाव MIDC परिसरातील सारस्वत बँकेचे ATM चोरी करण्याचा प्रयत्न झाला. सदर दोन्ही घटनांबाबत सिन्नर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी वरील घटनेच्या अनुषंगाने सिन्नर MIDC पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व सिन्नर MIDC पोलिसांनी मुसळगाव परिसरातून गोरख सोनवणे, सुदर्शन ढोकणे यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी साथीदार प्रवीण कांदळकर आणि एका विधी संघर्षितासह हे गुन्हे केल्याचं कबुली दिली. मागील आठवड्यात मुसळगाव MIDC परिसरात एक 4 चाकीसह ATM मशीन चोरण्याचा जो प्रयत्न केला तो आम्हीच केला अशी कबुली त्यांनी दिली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता आणि मोबाईल फोन हा सुद्धा जप्त करण्यात आला. आरोपींना पुढील चौकशीसाठी सिन्नर MIDC पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. या घटनेतील मुख्य आरोपी प्रवीण याचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.